भागात ती बनवलेली, 3 भागात बनवलेली आहे. ही एका भागात बनवलेली नाही. 1 2 3 4 भागात बनवलेली, 5 भागात बनवलेली. हा एक भाग आहे डोक्याचा. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. बुद्धांचं भविष्य वर्तवलेलं, काय वर्तवलेलं भविष्य? एक तर बुद्धांनी जर गृहत्याग केलं तर ते संन्यासी होतील, बुद्ध होतील, पण अजून बुद्ध होतील. नाही तर बुद्ध झाले तर चक्रवर्ती होतील. तर महापुरुष जे, तर त्याच्यामध्ये एक होतं की त्यांच्या पायावरती चक्र होतं. ते चक्र इथं बरोबर तुम्हाला दिसतंय की ते कोरलेलं आहे. त्यांच्या हातावर पण आहे आणि पायांवरती पण आहे. तर ते धम्मचक्र आहे. ओके. बाजूला कोण आहे? अजय सर कोण आहे? तिकडे पण कोणतरी आहेत, इथे पण कोणतरी आहेत. इथे पण आहेत. याला जांबाल म्हणतात. काय म्हणतात? बुद्धिझम मध्ये जांबाल आहेत. कुबेर आहे. कुबेरची संज्ञा आहे. ही कुबेर आहे. आता कुबेर म्हणजे कोण? जांबाल म्हणजे कोण? आता हा प्रश्न. जांबाल म्हणजे कोण? आता बोधिसत्व आतापर्यंत ठीक होता, बोधिसत्व सांगत होता, तर जांबाल पण आणला. तर जांबाल तो व्यक्ती असतो की जो धनसंपत्तीची देवता म्हणून ओळखली गेली बुद्धिझम मध्ये. तर तो धनसंपत्तीचा आहे, त्याच्याकडे खूप समृद्धी आहे. हे कसं ओळखता येतं? फीचर्सच आहेत. तो ढेरपट आहे. आता याला दोन तुम्हाला कॉन्टॅक्ट दिसतील. एक रूपकाय आहे म्हणजे जे आता बघतोय ते, आणि एक धम्मकाय आहे. धम्मकाय रिप्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ सिम्बॉल्स. तुम्हाला जास्त करून बुद्ध सुरुवातीच्या काळात रिप्रेझेंटेशन दिसतील त्या सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. मग तो धम्मचक्र असेल, खाली आसन असेल जे, किंवा थ्रोन त्याला म्हणतो, किंवा ज्या बोधिवृक्षाखाली त्यांनी ज्ञान मिळवलं तो बोधिवृक्ष असेल. असे ते कॉन्टॅक्ट होते. त्याच्यातून बुद्धांना दाखवलं जात होतं रिप्रेझेंट ऍब्सेन्स. when he is absent means he is present in there. असं ते आहे. म्हणजे बुद्धांचं नसणं म्हणजे बुद्धांचं असणं आहे. तर ते आहे. तर ते दिसतात. आता इथे प्रत्यक्षात बुद्ध दिसतात नाही. 1st सेंचुरी पासून आपल्याला बुद्धांची मूर्ती आली आणि आपल्याकडे मोस्टली महाराष्ट्रामध्ये 5th 6th सेंचुरी मध्ये दिसायला चालू होतात. इकडे पण 5th 6th 7th सेंचुरी पासून मोठ्या प्रमाणात दिसायला चालू होतात. पण त्याच्या बरोबर तुम्हाला बोधिसत्व दिसतात, तारा दिसते, भ्रुकुटी दिसते, हे दिसायला चालू होतात. ते मंजुश्री आहेत बाजूला. आणि तिकडे पण ते पाठीमागची मूर्ती आहे ना इथे, मॅम आपके पीछे, तर त्याच्या हातामध्ये वज्र आहे. तुम्हाला वज्र आणि वज्रपंत वज्र होते ना, निथळतोय आपण